ये नीचे लेना आज घरी आरामशीर झोपायला भेटेल, आईच्या हातचं जेवण खायला भेटत जास्त आनंद द्यायचा. आणि दुसरी गोष्ट, जो विजय झालेला तो विजय खूप मोठा आहे. या देशाच्या युवकांनी दाखवून दिलेले की ते आता या सरकारला प्रश्न विचारण्यापासून घाबरणार नाहीये आणि फक्त प्रश्नच विचारणार नाही. गरज जर पडली तर सरकारला लाईनीवरी आणण्यासाठी हे या देशाचे युवक आता तयार झालेले आहेत. तर सरकार आता हे जे सगळं बाकी राज्यात स्टुडंट्सला सतवतीये, धमक्या देते अरेस्टच्या, त्यांच्या घरी चालली डिटेन करण्यासाठी सरकारने थांबावं, आता तरी लाईनीवर यावं. आताही जरी सरकार लाईनीवर आली नाही तर येणाऱ्या निवडणुकात हे सगळे स्टुडंट्स आहे ना, हे सरकारला लाईनीवर आणतील. इशारा म्हणावा लागेल, आंदोलन करण्याची वेळ येईल असं आता दिल्लीमध्ये आणताच येते. जर वेळ आणलीच तर आम्ही बसू पुन्हा एकदा. आणि या सरकारला मी आता सांगतोय, स्टुडंट्सला तुम्ही अजून सतावू नका. स्टुडंट्सचा जर तुम्हाला असं वाटत असेल त्या दिवशी राजीनाम्यानंतर राग कमी झाला असेल स्टुडंट्सचा राग कमी झालेला नाहीये. स्टुडंट्सचा राग फक्त हा एका मंत्र्याविरोधात नव्हता, तो पूर्ण सरकारविरोधात आहे. तर सरकारने हलक्यात घेऊ नये, स्टुडंट्सला पोलिसांवर घरी पाठवून त्यांना त्रास देऊ नये. पण तुमच्या ताकदीपुढं सरकार झुकलेलं पण दिसतंय या सगळ्या याच्यामध्ये बऱ्यापैकी. झुकलंच पाहिजे ना, लोकांसमोर झुकण्यात सरकारला लाज कसली? लोकतंत्रामध्ये सरकारला लोकांसमोरच झुकावं लागतं, त्यात काय? नाही, असं आहे की काही गुन्हे इतर राज्यातनं अजून मागे घेण्याच्या संदर्भात काही सरकारशी बोलणं झालं का? म्हणजे बोलणं चालू आहे, आश्वासन दिलं होतं, लेखी अजून काही आले नाही, आम्ही त्याचीच वाट बघतोय. आणि पण न्यूज येत आहेत, रिपोर्ट्स येत आहेत की बाकी राज्यात खूप त्रास देत आहेत स्टुडंट्सला. दिल्लीमध्ये चालू आहे, मला बरेचसे कॉल आले की त्यांच्या स्टुडंट्सच्या घरी पोलीस चालली आहे, तर सरकारने थांबावं. नाही तर हा राग अजून वाढेल आणि ते सरकारला मागात. एक आक्षेप घेतलाय, बुलेट जे मारल्या पोलिसांनी त्यावर सुद्धा तुम्ही स्टुडंट्सवर पेलेट गन्स मारण्याचं काय? पेलेट गन तर पहिली गोष्ट ही वापरण्याचंच नाही देशातल्या कोणत्याच नागरिकावर, फक्त स्टुडंट्सच नाही. तुमच्या देशाचे नागरिक आहे ना, काय आतंकवादी तर नाही आहे. काय म्हणून तुम्ही पेलेट्स गन वापरले? ज्यांनी कोणी पेलेट गन्सची ऑर्डर दिले, मग ते अमित शहा किंवा असू नये, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.